जी लोक म्हणतात की मंडली गट एकटा पडलाय, हा मंडली गट कधीच एकटा पडणार नाही. हे मंडलिक आहेत, हे मंडलिक कधीही एकटं पडणार नाही. जनता त्यांच्यासोबत आहे. मंडली गट हा पेटून उठलाय. ज्यावेळी मंडली गट एकाकी किंवा एका बाजूने लढतोय, स्वतःच्या जीवावर ज्यावेळी लढत असतोय, त्यावेळी नेहमीच मंडली गटाचे शिलेदार हे पेटून उठतात आणि त्याचं संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत. किती काय बी वाढू द्या, फटाड्या वाजू द्या, पैसा वाटून द्या, काय पाहिजे करू द्यात. धनुष्यबाण आणि सगळ्या सीटा नाही आणल्या तर माझं बी नाव नाही. धनुष्यबाणच आहे ना. सोडून गेले ते कधी आपले नव्हतेच. आणि आता जे तुम्ही 3 गट एकत्र आलेत असं ते म्हणता, ते गट कशासाठी एकत्र आले त्याचा पहिला विचार केला पाहिजे जनतेने. आणि ती माणसं व्यवहारात नाहीत. कारण ज्यांनी मोठं केलं त्यांना दगा दिला. त्यांनी भोसले वहिनीने दगा दिला. कोणत्याही परिस्थितीत ही चिखली जिल्हा परिषद हा मंडलिकांचाच आहे आणि गटाकडे राहणार आणि मंडलिकांचाच बालेकिल्ला होणार, यात तिला मात्र शंका नाही. कोल्हापूरला असायची, काही काम केलं नाही. माणसं जायची, कुणी कुठलं काय तिनं बिचाराने केलं नाही. केलं हे संजय मंडलिकने केलंय आणि भैयाने केलंय. तिनं काही काम केलं नाही. नुसतं दादासनी अंधारात ठेवून तिनं काम केलेलं आहे भोसले बहिणी. मंडली गट पूर्णपणे पेटून उठलाय. निश्चितच ह्या जे तुम्ही त्यांनी जे हे केलेलं आहे की बाबा आम्हाला सोडून दुसरीकडे ज्या संसार थाटलाय, निश्चितच तो व्यवस्थित राहणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कागल तालुक्यातील लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आता सध्या बस्तवडे गावामध्ये आहोत आणि बस्तवडे गावातील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार, काय नाव आपलं? आमचं विनोद गणपती कांबळे. एकूणच जर बघितलं वातावरण तर बस्तवडे गावात नेमकी कुणाची हवा? शिवसेना. का हो शिवसेनाच का? कारण ते 2 अंबानी गट ते मान्य नाही, तिघांची युती, त्याच्यामुळे आम्हाला ते मान्य नाही. आता एका साईडला बघितलं तर 3 गट एकत्र आहेत आणि एका साईडला बघितलं तर एकाकी पडलेले मंडलिक आहेत. काय भावना आहेत आपल्या मग त्यावर? मंडलिक सदाशिवराव मंडलिक साहेबांनी पाणी नदीला सोडलं. कारखाना मलासनी काम बीम लागलं आणि दादांनी आणि भैयांनी असं जो गरीब आहे, कोण आहे, माणसं आहेत, त्यांच्याकडे जा गाठी बिटी घेऊन चांगलं काम केलं दादांनी बी आणि भैयांनी बी. आणि मुश्रीफांनी समोरच्या गाडग्याने काय कामं करणारी माणसं नव्हतं. कारण माणसं ती व्यवहार म्हणायतच. तिने आपला फायदा करायसाठी इकडं तिकडं पोळी भाजलेली आहे. आता मुश्रीफ साहेब आमदार होते, मंत्री झाले. मंत्री असताना देखील त्यांनी बरीच कामं कागल तालुक्यात केली. बरीच लोकांच्या प्रतिक्रिया चांगलं काम केलं. चांगलं केलं हो, पण मुश्रीफ साहेबांनी आम्ही निवडून दिलं, पण त्यांनी आमच्या गरिबांचे काय केलंच नाही. ते आम्हाला भेटले नाही, काय नाही, कामं करत नाहीत. हे केलं ते केलं, कुठं काय केलं हे मंडलिक साहेबांचे. मंडलिक साहेबांचे ते काम पहिला हे होते, कामाला होते. MIT गाडी होती त्यांची. मंडलिक साहेबांच्यावर काम त्याने केलं. शाहू कारखान्यात काम केलं मुश्रीफ साहेबांनी. आणि आता आमदार आम्हीच केलं. काहीच करा नाही हो, गरिबांचं काहीच करा नाही त्यांनी. आम्हाला तर मान्य नाही बघा, युती त्यांची तिघांची मान्य नाही. आम्ही शिवसेना भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि मागं बी हटणार नाही. मुश्रीफ घाडगे गट असतील, कट्टर विरोधक होते गेल्या निवडणुकीला, आणि ते 2 गट आता सध्या एकत्र आलेत. त्यांच्यावरती काय सांगाल तुम्ही? 2 आता गट आल्यात, बरोबर आहे. ज्याचा दोघांचा फायद्याशिवाय कोणी येत नाही. एकीकडे ज्याचा त्याचा फायदा बघणार नाही ना, त्याशिवाय कोणी येत नाही. आणि संजय दादाला काम करणारा माणूस त्याला डावला लोकांनी. एक म्हणण्याचे सदाशिवराव मंडलिकच बालिकेला. हे बस्तवडे गाव हे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या विचारांचं गाव आहे आणि ह्यामुळे इथं मंडलिक साहेबांनी मानणारं गाव असल्यामुळं इथं मंडलिक गटाचं गाव या प्राबल्य आहे. इथं शिवसेनेला भरघोस मत मिळणार, यात काही वाद नाही. आता एका बघितलं तर कागल तालुक्याचं राजकारण हे गटातटाचं राजकारण आहे. एका साईडला 3 गट आहेत आणि एका साईडला मंडलिक साहेब एकटे लढत आहेत. काय आणि त्यांना सोडून जे गेलेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? सोडून गेले ते कधी आपले नव्हतेच. आणि आता जे तुम्ही 3 गट एकत्र आलेत असं ते म्हणता, ते गट कशासाठी एकत्र आले त्याचा पहिला विचार केला पाहिजे जनतेने. तिने स्वतः स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत ना. ती जनतेच्या, सामान्य जनतेचं त्यासनी देणं घेणं अजिबात काही नाही. त्यामुळे त्यांची युती जनतेलाही मान्य नाही. एवढंच मी त्या युतीबद्दल सांगितलं. आपल्या बस्तवडे गावामध्ये नेमकं जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण कसं आहे? कुणाची हवा इथं? नेहमीच मी पहिल्यांदा आपल्याला नमस्कार करतो. बस्तवडे गाव म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात बघितलं गेलं तर सदाशिवराव मंडलिकांच्या विचाराचंच हे गाव आहे. कारण इथं सदाशिवराव मंडलिक साहेबांनी केलेलं कार्य असेल,
त्यांच्या माध्यमातून झालेली कामे असतील, त्याचबरोबर संजयदादा मंडलिक असतील, साहेब असतील, त्यांच्या खासदारकीच्या काळात झालेली कामे असतील, त्याचबरोबर आत्ता आमचे युवा नेतृत्व वीरेंद्र भैया यांच्या माध्यमातून होत असलेले सहकार्य असेल, कामं असतील, या सर्वांच्या बाबतीत बघायला गेलं तर नेहमीच मंडलिक साहेबांना सपोर्ट करणारं हे गाव आहे. आणि शिंदे शिवसेनेत आता सध्या संजयदादा मंडलिक साहेब आमचे आहेत आणि निश्चितच धनुष्यबाण इथं बाजी मारणार, यात काय प्रश्नच नाही. आणि जर बोलायचं झालं तर बस्तोडे गाव हे आमचं कसं सदाशिव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचं एक जवळचं गाव, म्हणजे ह्या खेडोपाड्यातली जर गावं बघितली तर या बस्तोडे गावचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर हे गाव असेल, हमीदवाडा असेल, चिखली असेल, कौलगी असतील, ही 4-5 गावं आहेत. ही साहेब नेहमीच म्हणायचे मंडलिक साहेब की ही माझी गावं आहेत, ती माझे हे सर्व शिलेदार आहेत. म्हणजे यांच्या जीवावरच त्यांचं जे काही हे असायचं नेहमीच त्यांना ते ह्या गावाने आमच्या सगळ्या सपोर्ट केला आहे. इथून पुढच्या काळातसुद्धा संजयदादा असतील, वीरेंद्र भैया असतील, यांना नेहमीच ही गावं आतापर्यंत सपोर्ट करत आलेत आणि बस्तोडे गाव नेहमीच त्यांना भरभरून त्यांच्या जोडीत मतदानाच्या स्वरूपात मतं देतील. बस्तोडे गाव हा मंडलिक गटाचा बालेकिल्ला आहे. जवळजवळ 1945 पासून या बस्तोडमध्ये मंडलिक गटाचं वर्चस्व आहे. 20 संस्था आहेत, ग्रामपंचायत आहेत, जे काही व्यक्ती संस्था आहेत ते संपूर्ण मंडलिक गटाच्या ताब्यात आहेत. जर मंडलिक गटाचं बघितलं तर इथले गावचे आमचे लोकनेते, परवा ज्यांचं निधन झालं ते कैलासवासी या गावचे वाही चेअरमन आपल्या हमीदवाड कारखान्याचे बापसा भोसले यांचं नेते आहेत. आणि याच्यामध्ये हा पट्ट्यामध्ये आपले कोल्हापूर जिल्ह्याचे देवेंद्र खासदार आदरणीय मंडलिक साहेब यांचं हा गाव आहे, ओळखलं जाणार आहे. मंडलिक बस्तोड म्हटले की मंडलिक असं एक इथलं समीकरण आहे. आणि या परिस्थितीची जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे. जर जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार केला तर जरूर इथं 4ही गट प्रबळ आहेत, पण हा मंडलिक गट वर्चस्व आहे, प्रबळ आहे. मंडलिक गटातले सर्वसामान्य लोक इथं आहेत, सर्व तळागाळातले बहुजन समाजले लोक आज सुद्धा मंडलिक गटावर मंडलिक साहेबांच्या विचारावर काम करत आहेत. आता चिखली जिल्हा परिषद मतदारसंघ बघितला तर हा मंडलिकांचा बालेकिल्ला समजला जातो. आता 3 गट एका साईडला आहेत, मंडलिक एकाकी आहेत, तरी पण हा अभेद्य राहू शकतो का? हा, जर चिखली जिल्हा परिषद हा असा आहे, हा पहिल्यापासून मंडलिक गटाचा बालेकिल्ला आहे. त्यांनी जर एक झालं तर लोक मंडलिक साहेबांचे आहेत. आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माजी खासदार संजयदादा मंडलिक साहेब आणि युवा नेते वीरेंद्र भैया यांच्या खाली कोणत्याही परिस्थितीत ही चिखली जिल्हा परिषद हा मंडलिकांचाच आहे आणि मंडलिक गटाकडे राहणार आणि मंडलिकांचाच बालेकिल्ला होणार, यात तिला मात्र शंका नाही. तुम्ही मंडलिक म्हणताय, मंडलिक साहेबांनी असं काय केलंय की तुम्ही मंडलिकांचं सारखं नाव? या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः ह्या कागल तालुक्यामध्ये जे हरितंती आहे, आता जर आपण बघितलं तर ह्या पट्ट्यामध्ये वेदगंगेला आमचं नोव्हेंबर-डिसेंबर झालं की आमचं नदी कोरडी पडायची, वाळू होती. पण ज्यावेळी मंडलिक साहेब पाटबंधारे मंत्री होते आणि त्यावेळी अर्धा डझन मंत्री असताना साहेबांनी कच्च्या गाळातून जे पाणी सोडलं काळमधनं, तिथनं ह्या विभागामध्ये हरितक्रांती झाली. आणि त्यामुळे हे सगळं वातावरण आहे जे मंडलिक साहेबांच्यामुळे आहे. आणि बहुजन समाज लोकांना, जे मागासवर्गीय लोकांना मंडलिक साहेबांनी चांगल्या प्रकारे त्यांच्या आर्थिक प्रगती केली, त्यांना नोकऱ्या लावल्या. त्यामुळं मंडलिक साहेब हा सगळीकडे विचारणारा म्हणजे एक नेतृत्व या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कागल तालुक्यामध्ये उदयास आलेला आहे. आणि खरोखरच मंडलिक साहेबांचं उपकार आहेत आमच्या या गावावर आणि त्यामुळे मंडलिक साहेब एक आमचं दैवतच आहेत असं म्हणतो वागू होणार नाही. तर फक्त बस्तोड्यावर फक्त मंडलिकांचीच हवा आहे आणि यापुढे राहणार कायम. आता मंडलिक साहेबांची आपण हवा म्हणताय, मंडलिक साहेबांनी असं युवांसाठी काय केले की तुम्ही म्हणताय की मंडलिकांची इथं सत्ता येऊ शकते? मंडलिक साहेबांनी बघितले तर आता जवळपास गावामध्ये मोठी शाळा नाही. हमीदवाडा कारखाना भली मोठी शाळा काढली, कॉलेज काढलं. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी भयांचे कार्यक्रम असेल, क्रिकेट स्पर्धा असेल, दादांचे उपक्रम असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये मंडलिक गट अग्रेसर आहे आणि कायम राहणार. आणि बस्तोडे गावात पण आता शिवसेनेला भरघोस मतं मिळणार. आता गटातटाचं राजकारण आहे तुमच्या इथं भागामध्ये, गावामध्ये, नाही तर कागल तालुक्यामध्ये पूर्णपणे 3 गट एका साईडला, 1 गट एका साईडला, तरी पण मंडलिकांची सत्ता कशी काय नाही? फक्त जनतेच्या जीवावर. सगळी जनता बघितली तर आता सगळं मंडलिकांचा जय जयकार करते, कारण त्यांचे मंडलिक साहेबांचे विचार हे कागल तालुक्यांना पटलेला आहे आणि यापुढे मंडलिक साहेबांचे विचार हे सगळ्यांच्या माध्यमातून पुढे दिसणार. आमच्या गावात मंडलिकांचीच हवा आहे. मंडलिक हा गट कधी एकटा पडणार नाही. जी लोक म्हणतात की मंडलिक गट एकटा पडलाय, हा मंडलिक गट कधीच एकटा पडणार नाही. हे मंडलिक आहेत, हे मंडलिक कधीही एकटं पडणार नाही. जनता त्यांच्यासोबत आहे. आता पण वरिष्ठ लेवलला जे नेते आहेत त्यांनी तर आता एकटं पाडले की, कारण एका साईडला 3 गट आहेत, एका साईडला मंडलिक एकटे आहेत. मग एवढं 3 जण असताना कागल तालुक्यात मंडलिकांचा कसा स्थित लागणार?
कारण मंडलिकांची जनताच पाठीशी आहे. जनता असल्यामुळं काय एकटं पाडण्याचं कारणच नाही. कारण आता महानगरपालिका झाली, आपण त्या कागलमध्ये क्रांती झाली आणि मुरगुड नगरपालिकेत आमचा झेंडा झाला. नगराध्यक्ष आमच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला. तरी आम्हाला तिथं असं कोणी तिथं बी म्हटलं जात होतं की मंडलिक एकटे पडल्यात, पण ते मंडलिकांनी दाखवून दिलं की काय आहे मंडलिक गट काय करू शकतोय आणि काय करणार हे तर लोकांनी दाखवून द्या. मी लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. चिखली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, प्रतिक्रिया घेतल्या. लोक सांगतात ताईंनी शिवानी चांगलं काम केलं. काही काम केलं नाही तिने. कोल्हापूरला असायची, काही काम केलं नाही. माणसं जायची, कुणी कुठलं काय तिनं बिचाराने केलं नाही. केलं हे संजय मंडलिकने केलंय आणि भैयाने केलंय. तिनं काही काम केलं नाही. नुसतं दादासनी अंधारात ठेवून तिनं काम केलेलं आहे. भोसले बहिणी ती आम्हाला मान्य नाही आणि तिघांची व्यक्ती आम्हाला मान्य नाही. इथं बस्तवडे गावात धनुष्यबाणच फडकणार. आता तुम्ही बस्तवडे गावात म्हणलात की धनुष्यबाणच फडकणार आहे. कसं चित्र राहिलं बाबा तुमचा मंडलिक गड या गावामध्ये किती प्राबल्य आहे तुमचं? मंडली गट जुना आमचा गट आहे मंडली गट आणि पहिल्यापासून मंडली गट संजय मंडलिकलाच आणि मतदान हे आम्ही सगळे करतो. किती काय बी वाढू द्या, फटाड्या वाढू द्या, पैसा वाटून द्या, काय पाहिजे करू द्यात. धनुष्यबाण आणि सगळ्या सीटा नाही आणल्या तर माझं बी नाव नाही. धनुष्यबाणच येणार. एकाकी असं म्हणता येणार नाही. एकाकी असं मंडलिकांना संघर्ष काय नवा नाही आहे. एकाकी आपण कधीच म्हणू शकत नाही, कारण मंडलिकांच्या रक्तातच संघर्ष आहे. त्यामुळं निश्चितच सर्वांना वाटते की मंडलिकट एकाकी पडला, पण नाही. आता जर मंडलिकट खऱ्या अर्थानं आता मंडलिकट हा पेटून उठलाय. ज्यावेळी मंडलिकट एकाकी किंवा एका बाजूने लढतोय, स्वतःच्या जीवावर ज्यावेळी लढत असतोय, त्यावेळी नेहमीच मंडलिकटाचे शिलेदार हे पेटून उठतात आणि त्याचं संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत. ही मंडलिक साहेबांची शिकवण होती. स्वाभिमानी बाणा आणि ज्या पद्धतीचं त्यांचं नेतृत्व होतं, त्याच नेतृत्वाचे आज माझे आजोबा असतील, वडील असतील, मी तिसरी पिढी. जसं वीरेंद्र भाई आहेत तसंच मी आमच्या आजोबांच्यापासून मंडलिक साहेब होते. त्यानंतर आज युवा नेते वीरेंद्र भाईंच्यावर मी काम करतोय. ही तिसरी पिढी आहे, पण आज ही मंडलिकांचंच जे आम्ही कार्य करतोय ती मंडलिकांच्याच भोवती सर्व आमचं हे फिरतंय. त्यामुळे निश्चितच याचा काही असा फटका बसणार नाही. कारण ह्या मतदारसंघात बघायला गेलं तर चिखली मतदारसंघात 3 गट जरी एकत्र झाले असले तरी पण मंडली गटांची जी ताकद आहे ती अभिद्य राहील, याच्यात काय शंका. आता पिढ्या काम करणारे मंडलिक साहेबांच्या सोबत आज देखील आहेत, पण काही असे लोक आहेत की पिढ्या मंडलिक साहेबांच्या सोबत असून ते आता त्यांच्या विरोधात काम करतायत. नाही, असं काही नाही. आजपर्यंत कसं झालं, मंडलिक साहेबांना बऱ्याच जे आहेत, जे विरोधक असतील किंवा कोणी असतील, ही सर्व जी मंडळी आहेत ही सर्व मंडलिक साहेबांच्या तालमीत तयार झालेली सर्व त्यांचेच शिष्य आहेत. म्हणजे मंडलिक साहेबांनी ही घडवलेली ही सर्व माणसं आहेत. पण आजपर्यंत जी मंडलिक साहेबांना जे सोडून गेलेत, निश्चितच त्यांना भविष्यात प्रॉब्लेम झाला आहे किंवा त्यांना हे पुढच्या गोष्टीच्या अडचणी भयंकर आल्यात. पण कधीच मंडलिक साहेब खचून गेले नाहीत. आज गेले, दुसरे गेले, जे आपल्याबरोबरचे चांगले गेले, पण त्यांच्याबरोबर जी नवीन पिढी तयार झाली त्यांना त्यांनी नेहमी सपोर्ट केला, त्या लोकांना पुढं आणलं. आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद प्रकाश आंबेडकर साहेब हा एक साधा सामान्य कार्यकर्ता, पण त्या प्रकाश आंबेडकर साहेबांना पहिला साहेबांनी उभारायला लावलं. 30-35 हजार मतं पडली. आज ते कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत. अशी जी हेरून काढलेली लोकं होती त्याचंच नेतृत्व साहेबांच्याकडे होतं, ते त्या पद्धतीनं काम करत होते. तुम्ही बोललात की मंडलिक साहेबांनी विकास केला, त्याचबरोबर मुश्रीफ साहेबांनी देखील कागल तालुक्याचा कायापालट केला. हा बरोबर आहे. मंडलिक साहेबांनी हा गोरगरिबांचा ह्याच्यातनं विकास केला. मुश्रीफ साहेबांनी जसे जे बघितलं तर त्यांनी असं वरच्यावर हे केलं, म्हणजे लोकांच्या, पण खरं विकास केला हा पाया या कागल तालुक्यामध्ये आणि विशेषतः आमच्या बस्तोडगावमध्ये मंडलिक साहेबांनीच हा विकासाचा पाया रोडला आहे. या आज एक काय अडचण नाही. आणि जर बघितलं तर आजकाल तरुण आहेत, आमचे मुलं आहेत. आज जवळजवळ आमच्या गावामध्ये जर बघितलं तरी 35 ते 40 लोक आज मंडलिक साहेबांच्या कारखान्यावर आमचे कर्मचारी आहेत, 20 संस्थेत आहेत. आणि त्यामुळे मंडलिक गोरगरिबांची लोक आहेत, मागासवर्गीय लोक आहेत. आणि त्यामुळे हा एक जर प्रकार बघितला तर मंडलिक साहेबांचं गोरगरिबांचं कैवारी म्हटलं तर काय वागवणार नाही. आणि त्यामुळे हा मंडलिक साहेबांचं इथं वर्चस्व आहे. आता आपला चिखली जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये बघितलं तर पूर्वीचे जे जिल्हा परिषद सदस्य होते ते आता मंडलिक साहेबांचा गट सोडून आता ते समरजित राजे घाडगे गटामध्ये गेलेत. काय सांगाल त्यांच्या या भूमिकेवर? कारण काय माहिती तुम्हाला साहेब सांगतो, सदाशिवराव मंडलिक साहेबांनी त्यांनी सगळी कामं त्यांची दिली, सगळे केलं, पण त्यांनी काय केलं नाही. कारण त्यांनी सदाशिव ह्याला गटाला रामराम करून तिकडे गेलेले आहेत आणि ती माणसं व्यवहारले नाहीत. कारण ज्यांनी मोठं केलं त्यांना दगा दिला, त्यांनी भोसले वहिनीने दगा दिला.
ती शीट येतच नाही, धनुष्यबाणच फडकणार. त्यांची भूमिका ही जनतेलाच मान्य नाही किंवा कारण त्यांची मागच्या जर पिढ्या बघितला असा तर तिन्ही मंडली गटाशी एकनिष्ठ राहिलेली आहेत आणि हिने आता स्वतः स्वार्थासाठी जर त्यांनी मोठं केलं त्यांनी सोडून जात असले तर ते काय जनतेला मान्य होणार नाही आणि रुसणारही नाही. मी सोडून गेले त्यांचं कारण तरी आम्ही काय करू शकलो नाही, कारण त्यांच्या 3 पिढ्या मंडलिकांच्या सोबत होत्या. मंडलिक साहेबांनी त्यांना काय दिलं नाही, सगळं कारखान्यात संचालक पद, जिल्हा परिषद, पंचायत सगळं दिलं, पण आता तिने का सोडून गेले हे आता आम्हाला काय कारण माहिती, हे आता त्यांनाच विचारायला पाहिजे. नाही, अतिशय चुकीची भूमिका आहे. कारण आम्हाला ती जरासुद्धा पटलेली नाही. कारण मंडलिक साहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं नाही की बाबा त्यांचे म्हणजे वडील असतील, रावसाहेब भोसले साहेब असतील किंवा अनुराधाताई भोसले असतील, वहिनी काकी असतील किंवा शिवानीताई असतील, 3री पिढी त्यांची पण घरी आहे. त्यांना मला कळत्यास त्यांच्या घरी 15 वर्ष संचालक पद मंडलिक साहेबांच्या रूपानं आपल्या कारखान्याच्या माध्यमातून दिलं. त्यानंतर त्यांच्या घरी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतर शिवानीताई मागच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य मंडलिक परिवारामार्फतच दिली. स्वतःला शीट घेता आली असती पण ती न घेता त्यांना दिली. म्हणजे घरचं समजूनच, एक कुटुंबातला भाग समजूनच त्यांना ती उमेदवारी दिली. त्या माध्यमातून उमेदवारी देऊन न थांबता आमच्या संजयदादा मंडलिक साहेबांनी त्यांना महिला बाल कल्याण समितीचं सभापतीपद दिलं. मग तुम्हाला अजून काय द्यायला पाहिजे? आणि शेवटपर्यंत तुम्ही उमेदवारी डिक्लेअर दादांनी सुरुवातीलाच त्यांची केली होती, तरी पण तुम्ही शेवटला मुलाखती देऊन शेवटला नाही म्हणताय. मग यातून काय सिद्ध करताय तुम्ही? निश्चितच ही मंडलिक गट पूर्णपणे पेटून उठलाय. निश्चितच ह्या जे त्यांनी जे हे केलेलं आहे की बाबा आम्हाला सोडून दुसरीकडे ज्या संसार थाटलाय, निश्चितच तो व्यवस्थित राहणार नाही. आणि मंडलिक गट नेहमीच आता जे नवीन आमचे उमेदवार जे आम्ही ऐनवेळी आम्हाला उमेदवारी द्यायला लागली आणि आमचे ते शिलेदार आहेत, म्हणजे म्हणावे लागतील की कारखाना परिसरातीलच गाव आहे लिंगणूर गावचे माजी पंचायत समितीचे सभापती, तसेच कारखान्याचे संचालक विश्वास कोराडे साहेब एक सच्चा कार्यकर्ता आहे, काम करणारा कार्यकर्ता आहे. अशा या सामान्य कार्यकर्त्याला दादांनी उमेदवारी दिल्या. निश्चितच त्यांचा विजय होईल, 100% खात्री.